तुम्हाला बाटली दिसतीये, उलटी करून दाखवतो, पाणी नाहीये. मित्रांनो, घराला आग लागल्यावर विहीर खोदायला घेणं त्याला मूर्खपणा म्हणतात, बरोबर? पण आर्थिक आयुष्यात आपण नेमकं बरेच जण हेच करतो. आपण कमावतो, खर्च करतो, थोडीफार गुंतवणूक करतो, पण जेव्हा आयुष्यात आणीबाणी येते तेव्हा आपल्या हातात ही फक्त रिकामी बाटली उरते. आजची कथा हे तुमचं कुटुंबाचं भविष्य वाचवू शकते. माझ्या ओळखीचे सतीश दादा होते. पुण्यात एका चांगल्या कंपनीत कामाला होते. पगार 50,000, स्वतःचं घर, सगळं सुखात चाललं होतं. पण त्यांनी मुलांच्या नावाने सुद्धा काही FD करून ठेवल्या होत्या. पण त्यांनी कधीच इमर्जन्सी फंड ठेवला नाही आणि हेल्थ इन्शुरन्स तर त्यांना वाया गेलेले पैसे वाटायचे. गेल्या वर्षी सतीश दादांना डेंग्यू झाला, त्यामुळे कॉम्प्लिकेशन झाले आणि त्यामुळे 15 दिवस खासगी हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. बिल आलं 4 लाख रुपये. सतीश दादांच्या खात्यात साठवलेले पैसे नव्हते. मग काय, मुलाच्या शिक्षणासाठी काढलेली FD अर्ध्यावर मोडावी लागली. 10 वर्षांची मेहनत 15 दिवसात साफ झाली. आता यातून आपल्याला काय धडा मिळतोय की आपण जसं बचत करतो, गुंतवणूक करतो, तसा आपला जो आर्थिक त्रिकोण आहे त्यात सगळ्यात वरती इन्व्हेस्टमेंट असते. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण पाया म्हणजे बेस न भरता शिखर बांधायला जातो. इमर्जन्सी फंड हे तुमच्या 6 महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम एका वेगळ्या खात्यात ठेवा, जिला तुम्ही कधीच हात लावणार नाही. इन्शुरन्स, टर्म प्लॅन आणि हेल्थ इन्शुरन्स हे खर्च नाहीत, तर ते तुमच्या गुंतवणुकीचे बॉडीगार्ड आहेत. सतीश दादांकडे जर विमा असता तर त्यांची FD सुरक्षित राहिली असती. तुमच्या गुंतवणुकीला कोणी बॉडीगार्ड आहे का? तुमची स्वप्न सुद्धा एका हॉस्पिटलच्या बिलावर अवलंबून आहेत. आजच तुमचा सुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी आम्हाला शील्ड असा मेसेज करा. स्वरा इन्व्हेस्टमेंट, जिथे तुमची फक्त गुंतवणूक नाही तर तुमचं भविष्य आम्ही सुरक्षित करतो. अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. आणि हा रील अशा मित्रांना पाठवा ज्या मित्रांनी अजून टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स केलेला नाहीये. सो हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू.